ज्ञान विज्ञान योगेश्वर श्री समर्थ सद्गुरू सिद्धरामेश्वर महाराजांचे चरित्र. प्रकरण 14. अखेरचा आजार. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे, असे संत वचन प्रसिद्ध आहे. या वचनाचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे सद्गुरू श्री सिद्धरामेश्वर महाराज. त्यांची तब्येत मुळात अगदी मजबूत खणखणीत होती, पण आत्मसाक्षात्कारासाठी केलेल्या अपार तपाच्या कष्टामुळे तब्येतीवर अनिष्ट परिणाम झाला. अज्ञानी लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी आपला देह चंदनाप्रमाणे झिजवला, त्यामुळे त्यांच्या देहाला व्याधी जडली. तब्येत क्षीण झालेली असताना देखील ते आपले गुरुकार्य जोमाने व उत्साहाने चालवित असत. नेहमी आत्मानंदात निमग्न असल्याने त्यांचा चेहरा सदैव प्रसन्न दिसत असे. आपल्या योगदृष्टीने ते सर्वांवर कृपावृष्टी करीत असत. श्री सिद्धरामेश्वर महाराज 1936 साली श्रावण सप्ताहासाठी इंचगिरीला गेले. श्रावण सप्ताहाला सुरुवात झाल्यानंतर 4-5 दिवसांनी श्री महाराजांच्या पाठीवर डाव्या बाजूस एक फोड आला. त्यांना तीव्र मधुमेह असल्याने त्याचा फार त्रास झाला. त्यावेळी घरगुती औषध चालू होते. ते औषध घेण्यास तयार नसत, परंतु शिष्यांच्या मनात काहीतरी औषध करावे, श्री महाराजांना बरे वाटावे या हेतूने त्या फोडावर औषधाचा लेप लावला होता. तो लेप सुकल्यामुळे निघेना म्हणून चाकूने लेप काढताना चाकू फोडास लागला, त्यामुळे जखम झाली व फोडाचे प्रमाण वाढले. श्रावण सप्ताह पूर्णत्वास नेऊन महाराज सोलापूरला आले. त्यांनी श्री मलकांना म्हणजे पाणी मास्तर, वॉटर वर्क्स इंजिनियर यांच्याकडे मुक्काम केला. सोलापूरला 5-6 दिवस राहिल्यानंतर दुखणे वाढत चालले. त्यांचे शिष्य श्री हिरालाल वखारिया यांनी महाराजांना विनंती केली, आपण मुंबईला चला, तेथे चांगल्या डॉक्टरला दाखवून काहीतरी उपाययोजना करता येईल. महाराजांना स्वतःला काहीही उपाय करून घ्यायचे नव्हते, तरी पण देव केव्हाही भक्ताधीन असतो या नियमाप्रमाणे त्यांनी परमशिष्य श्री हिरालाल वखारियांची विनंती मान्य केली. पाठीवरील जखम वाढत चालली होती. त्यांचा मुक्काम नित्य नियमाप्रमाणे मुंबईत असल्यानंतर माधवबागेत धर्मशाळेत झाला. डॉक्टर आणला आणि त्यांनी महाराजांच्या आजारपणाची चिकित्सा केली. डॉक्टर म्हणाले, ह्यांना तीव्र मधुमेह असल्याने हा फोड नसून काळपुळी आहे. काही दिवस धर्मशाळेत राहिल्यानंतर श्री महाराजांना ऑक्टोबरच्या उन्हाळ्याची तीव्रता जास्त जाणवू लागल्याने मध्य रेल्वेच्या शिव या स्थानकाजवळील माधवबाग ट्रस्टच्या मुळजीभाई सॅनिटोरियम मध्ये नेण्यात आले. जखमेचे प्रमाण हळूहळू वाढतच होते, म्हणून तात्कालीन मुंबईतील निष्णात तज्ञ शास्त्रवैद्य सर्जन डॉक्टर गिल्डर यांना आणण्यात आले. पूर्ण तपासणीनंतर डॉक्टर श्री महाराजांना म्हणाले, आपल्याला शस्त्रक्रिया करावी लागेल. तेव्हा श्री महाराजांनी सांगितले, मी शस्त्रक्रिया करून घेणार नाही. काय औषध असेल तर ते द्यावे. तेव्हा डॉक्टर गिल्डर म्हणाले, शस्त्रक्रियेशिवाय अन्य उपाय नाही. त्यामुळे निराश न होता शिष्यांनी घरगुती उपचार चालूच ठेवले होते. श्री सद्गुरूंची प्रकृती दिवसेंदिवस क्षीण होत चालली होती. अशा परिस्थितीत त्यांना उष्णतेचा उपद्रव सहन होत नसल्याने महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी नेण्यात आले. त्यांच्याबरोबर श्री हिरालाल वखारिया आणि कुटुंबीय व श्री कृष्णनाथ बाबाजी बागकर म्हणजे बागकर मामा इत्यादी शिष्य होते. या ठिकाणी श्री महाराजांच्या झोपण्याच्या कॉडजवळील खिडकी 24 तास उघडीच ठेवावी लागत असे. खिडकीतून येणारा वारा इतका जोरात यायचा की त्यांच्या बाजूस बसलेल्यांना तो वारा सहन होत नसे. उलट थंडी वाजत असे आणि श्री महाराज मात्र उघडेच पडून राहत असत. त्यांना या वाऱ्याचा काहीही त्रास होत नसे.
डॉक्टरचा औषधोपचारापासून काहीच गुण पडला नाही. उलट प्रकृती हळूहळू खालावत होती. पाठीवरील जखम पुष्कळ खोल होत गेली होती. त्याचप्रमाणे अशक्तपणा सुद्धा वाढत होता. महाबळेश्वरला श्री महाराज 20-25 दिवस राहिले. दीपावली सप्ताह जवळ आल्यामुळे श्री महाराजांच्या मनात तो सप्ताह महाबळेश्वरातच करावा असे होते व तसे त्यांनी त्यांच्या बरोबर असलेल्या शिष्यांना सांगितले होते. मुंबईत आगमन. श्री सिद्धरामेश्वर महाराज स्वतः आपला खाजगी सप्ताह अश्विन वद्य धनत्रयोदशी दिवशी सुरू करून सप्ताह समाप्ती अश्विन वद्य चतुर्दशी दिवशी पहिली अंघोळ झाल्यानंतर करीत असत. हा सप्ताह श्री महाराजांनी ते जेथे असतील तेथे नियमाने चालू ठेवला होता. सुरुवातीला हा सप्ताह श्री महाराज बागेवाडीस करीत असत. त्यांचे बरोबर त्यांचे अन्य गुरुबंधू श्री व्यंकटराव महाराज, श्री गिरिमल्लेश्वर महाराज, श्री रामराव महाराज वगैरे हा सप्ताह साजरा करीत असत. परंतु काही कारणामुळे हा उत्सव महाबळेश्वरला करणे शक्य झाले नाही. श्री महाराजांनी आपले परमशिष्य श्री हिरालाल वखारिया यांना 7 नोव्हेंबर 1936 रोजी सांगितले, मला उद्या मुंबईत जावयाचे आहे, तरी जाण्याची व्यवस्था करावी. श्री महाराजांचा आजार तोवर फारच बळावला होता. प्रकृती ही दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्यामुळे श्री वखारिया यांना श्री महाराजांना अशा परिस्थितीत मुंबईस कसे न्यावे असा विचार पडला. त्याकरिता त्यांनी थोडीशी हयगय केली आणि काही तजवीज केली नाही. तेव्हा दिनांक 8 नोव्हेंबर रोजी दुपारी श्री महाराजांनी श्री वखारिया यांना आपल्या मुंबईत जाण्याच्या व्यवस्थेचे काय झाले असे विचारले. तेव्हा श्री वखारिया म्हणाले की काही तजवीज केली नाही. या परिस्थितीत आपणास कसे न्यावे हा विचार पडला आहे. यावर श्री महाराज म्हणाले, तू काहीही कर, आता जराही थांबायचे नाही. आज मला गेलेच पाहिजे. गुरु आज्ञेनुसार महत्प्रयासाने धावपळ करून श्री वखारियांनी तेथील मामलेदारांकडून रात्री घरातून गाडी काढण्याची परवानगी घेऊन त्याच दिवशी रात्री पुण्याला आणले आणि रात्रीच्या गाडीने 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता बोरीबंदर म्हणजे विटी स्थानकावर श्री महाराजांचे आगमन झाले. श्री महाराज मुंबईस येणार हे कोणाला माहीत नसल्याने कोणीही शिष्य त्यांच्या स्वागताकरिता जाऊ शकले नाही. कुंभार तुकडा म्हणजे भुलेश्वर जवळील तेथे राहत असलेले श्री वखारियांचे चिरंजीव श्री त्रिभुवनभाई हे श्री महाराजांचे शिष्य त्यांच्या मालकाची गाडी घेऊन स्टेशनवर उपस्थित होते. त्या गाडीने श्री महाराजांना श्री वखारियांच्या कुंभार तुकडा येथील निवासस्थानी आणण्यात आले. सुदैवाने श्री रणजितभाई यांना रविवारी श्री महाराज मुंबईत येणार हे कळल्याने ते सकाळी स्टेशनवर उपस्थित होते. श्री वखारियांनी तत्परतेने लगेच त्यांच्या कुटुंबीय डॉक्टरांना बोलावले. त्यांनी श्री महाराजांना तपासून सांगितले, ही इज व्हेरी सिरियस, ही कॅन लिव्ह दिस बॉडी ॲट एनी टाइम असे सांगून डॉक्टर खोलीतून बाहेर आले. श्री वखारिया लगबगीने डॉक्टरांच्या मागून आले व जिन्याजवळ डॉक्टरांच्या पायावर डोके ठेवून अति काकुळतीने म्हणाले, ही इज अ व्हेरी प्रेसियस लाईफ अँड प्लीज आय earnestly request you to save this life. By hook or crook, his life should be saved. That is my heartfelt. तेव्हा डॉक्टर म्हणाले, आय एम व्हेरी सॉरी, आय कांट डू एनिथिंग. He might go just now or within hour or by night असे सांगून डॉक्टर निघून गेले. श्री महाराज या डॉक्टरला ओळखत असल्यामुळे त्यांनी डॉक्टरला आपल्याकडे बोलावण्यास सांगितले. परंतु श्री समर्थांचे बोलावणे न समजल्याने तो त्यांना भेटलाच नाही. त्यामुळे श्री महाराजांना त्याला काय सांगायचे होते ते कोणालाच कळले नाही. त्यानंतर गावदेवी येथे पुष्कळ शिष्यगण असल्याने त्यांना कळविण्यात आले की श्री महाराज मुंबईत आले असून अत्यावस्थ आहेत. लगेच श्री कृष्णराव पाठारे व इतर सर्व मंडळी श्री महाराजांना येऊन भेटली. श्री महाराज अतिशय आजारी आहेत
आणि मुंबईत आले आहेत हे समजल्यामुळे लोक त्यांच्या दर्शनार्थ येत होते. त्याच वेळी दुपारी त्यांचे परमज्ञानी शिष्य श्री देवीदासभाई दर्शनास आले. त्यावेळी ते स्वतः क्षयरोगाने आजारी होते. हे श्री महाराजांना माहीत असल्याने जेव्हा श्री देवीदासभाई आले व श्री महाराजांना विचारले, महाराज आपली तब्येत कशी आहे? त्यावेळी श्री महाराजांची तब्येत अतिशय खालावली होती. तरी त्यांनी त्यांना विचारले, देवीदास तुझी तब्येत कशी आहे? त्यावेळी श्री देवीदासभाईंना इतके गहिवरून आले की श्री महाराजांची तब्येत अतिशय गंभीर असून देखील त्यांना आपल्या शिष्यांची किती काळजी आहे यावरून गुरुला शिष्यांची किती काळजी असते याची प्रचिती आली. ज्याप्रमाणे शास्त्रात सांगितले आहे की गुरु ही माऊली आहे याची प्रत्यक्ष प्रचिती आली. नंतर श्री देवीदासभाईंनी चालण्यास येत नसताना सुद्धा आपले गुरुबंधू श्री लालदास यांना श्री महाराजांच्या गंभीर प्रकृतीची माहिती सांगितली. त्यामुळे श्री लालदास जे पुष्कळच त्यागी होते लगेच श्री महाराजांच्या दर्शनाला आले. त्यानंतर ते श्री महाराजांच्या निर्याणापर्यंत तिथेच होते. त्यावेळी कोणी दर्शनाला आले तर त्यांना श्री महाराज तुम्ही चला आता असे म्हणून कोणाला आपल्याजवळ थांबू देत नसत. दुपारी त्यांच्या शिष्या श्रीमती लीलाबाई चेंबूरकर आणि त्यांची आई श्रीमती बाबीबाई चेंबूरकर त्यांच्या दर्शनार्थ आल्या. त्यांना श्री महाराजांची प्रकृती फार खालावल्याचे पाहून वाईट वाटले आणि त्यांनी श्री महाराजांना काहीतरी विचारले. तेव्हा ते एवढेच म्हणाले, आता तुम्ही जास्त वेळ थांबू नका, आता चला. दुपारी 3-4 वाजता डॉक्टर मोने म्हणजे FRCS जे श्री भाऊसाहेब महाराजांचे शिष्य होते त्यांना बोलाविण्यात आले. त्यांनी श्री वखारिया यांना सांगितले, काय सांगू, यांची प्रकृती अतिशय खालावली आहे. श्री गिरिमल्लेश्वर महाराज इंचगिरीस फार आजारी होते. त्यावेळी माझ्या प्रारब्धाने मी तिथे असल्यामुळे मला त्यांची तब्येत तपासावी लागली होती. असो, श्री भाऊसाहेब महाराजांची इच्छा असेल तसे होईल. महानिर्याण. श्री महाराज सकाळी जेव्हा मुंबईस आले आणि श्री वखारिया यांच्या फॅमिली डॉक्टरने सांगितले की श्री महाराज फारच आजारी आहेत, तेव्हा श्री वखारियांनी श्री महाराजांना विचारले, आपल्या घरी आपल्या मंडळींना तार करून कळवू का? तेव्हा श्री महाराज नकारात्मक खुण्याने म्हणाले, नको, तार पाठविण्याची आणि कळविण्याची काही जरुरी नाही. त्या अर्थी असे वाटले, श्री महाराजांना माहित होते की घरची आप्तमंडळी येऊन काय करणार, सर्वजण रडणार आहेत. संतांचा असा नियम असतो की देह सोडते वेळीचा प्रसंग अतिशय आनंदाचा असतो. श्री महाराज मुंबईत येत असल्यापासून 10-12 वर्ष श्री वखारियांच्या घरी राहत असत. श्री महाराज कुठेही दुसऱ्या ठिकाणी गेले तरी श्री वखारियांची सर्व मंडळी श्री महाराजांच्या बरोबरच राहत असत. त्यावेळी त्यांच्या घरी कुलूपच असायचे. सतत 10-12 वर्ष त्यांच्या सेवेत असल्याने सौ वखारिया यांना श्री महाराजांची आवड निवड माहिती होती. सकाळी आल्यापासून श्री महाराजांनी काही घेण्यास नकार दिला होता, कारण त्यांना घशातून काही उतरण्यास त्रास होत असे. संतांचा नियम असतो की देह सोडायचा असेल तर काही घ्यायचे नसते. तरी पण वर उल्लेख केल्याप्रमाणे सौ पार्वतीबाई वखारिया यांना माहित होते की श्री महाराजांना आंबे आवडतात. त्यांनी श्री महाराजांना सांगितले, आपण काहीच घेत नाही, आम्ही आंबे व पीच मागवतो, ते जरूर घ्यावे अशी माझी विनंती आहे. तेव्हा श्री महाराज त्यांच्या प्रेमाखातर म्हणाले, बरं मी घेईन. त्यावेळी दिवाळीत आंबे मिळत नसत, तरीही त्यांनी पैसे देऊन बाजारात पाठवून पीच आणि आंबे आणण्यास सांगितले. जाणाऱ्या भक्ताला विषाद वाटला की यावेळी आंबे कसे मिळणार, कारण हा आंब्याचा हंगाम नाही. त्यावेळी हंगामाशिवाय ती फळे मिळत नसत. भुलेश्वरला पुष्कळ ठिकाणी फिरल्यानंतर शेवटी फक्त पीचच मिळाले, आंबे मिळाले नाहीत. त्याच वेळी त्यांच्या मनात आले, भुलेश्वर मार्केटमध्ये मिळतील
म्हणून तो मार्केटच्या आत गेला तर तिथे आंबे मिळाले. अंदाजे रुपयाला एक आंबा याप्रमाणे त्याने आंबे घेतले आणि धावत श्री वखारी यांच्या घरी जाऊन सौ पार्वतीबाईंच्या स्वाधीन केले. त्यांनी ताबडतोब आंबे व पीच कापून श्री महाराजांना दिले. पण त्यांनी फक्त एक आंब्याचा व एक पीचचा तुकडा खाल्ला आणि ते म्हणाले, आता पुरे, मला खायला होत नाही. त्यानंतर सायंकाळी 5:30-6 वाजता काही शिष्य मंडळी येऊन श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या कॉटजवळ उभी होती. त्यांना सांगितले, तुम्ही उभे राहू नका, ध्यानाला बसा. सुमारे 7-7:30 वाजता श्री कृष्णराव पाठारे ऑफिस मधून घरी जाताना श्री महाराजांची प्रकृती पाहण्यास आले. तेव्हा श्री महाराजांनी सांगितले, काका, परवा म्हणजे त्रयोदशी दिवशी आपल्याला दीपावली सप्ताह सुरू करायचा आहे, तर धर्मशाळेत हॉलची व्यवस्था करा. तेव्हा श्री कृष्णराव काका म्हणाले, होय महाराज, मी व्यवस्था करतो. त्यावेळी त्यांना वाटले की श्री महाराज फार वेळ राहणार नाहीत. थोड्याच वेळाने रात्री 9 वाजता कर्फ्यू सुरू होणार असल्याने ते लगेच घरी जाण्यास निघाले. 7:30 वाजता दुपारचे भजन करण्यात आले. त्यानंतर श्री महाराजांच्या प्रकृतीत एकदम फरक पडला. त्यामुळे श्री वखारिया व इतर मंडळीस असे वाटले की श्री महाराज लवकरच देह सोडतील. म्हणून त्यांनी श्री रणजितभाई यांना सांगितले, समोर जाऊन सोलापूरला श्री मलकन्ना म्हणजे वॉटर वर्क इंजिनियर उर्फ पाणी मास्टर यांना टेलिफोन करून कळवा की श्री महाराजांची मंडळी आणि भाऊ यांना घेऊन मुंबईस पहिल्या गाडीने यावे, कारण श्री महाराजांची प्रकृती फार गंभीर आहे. श्री रणजितभाईंना लगेच 10 मिनिटात ट्रंक कॉल मिळाला आणि श्री मलकन्ना यांना त्या क्षणी कळविण्यात आले. लगेच ते म्हणाले की जी पहिली गाडी मिळेल तिने श्री महाराजांच्या मंडळीस घेऊन मुंबईस येतो. सुमारे 8:30 ते 8:45 वाजता श्री महाराजांनी एकदम डोळे फिरवले. श्री वखारिया व त्यांची मंडळी त्यांच्या कॉट जवळ होती. त्यांनी अनावर होऊन महाराज अशी करून हाक मारली. तेव्हा लगेच श्री महाराजांनी डोळे उघडले आणि विचारणा केली, तुम्हाला काय पाहिजे? तेव्हा श्री वखारिया व मंडळीने सांगितले, महाराज, आम्हाला तुमचा देह पाहिजे. श्री महाराज म्हणाले, बरं घ्या, आणि परत डोळे मिटले. लगेच ते अस्फुटपणे म्हणाले, मी यायला तयारच आहे, काही वेळ नाही. असे ते कोणाला म्हणाले हे मात्र काही कळले नाही. सुमारे 8:45 वाजता त्यांनी डोळे बंद केले आणि त्यांना योग प्रक्रिया माहीत असल्याने त्यांनी आपला प्राणवायू ब्रह्मरंध्रात चढवून समाधी घेतली. त्याच वेळेस श्री रणजितबाई डॉक्टरला बोलावण्यास गेले, परंतु कर्फ्यू असल्याने कोणताही दवाखाना उघडा असणे शक्य नव्हते. तरी त्यांना त्यावेळेस असे सुचले की ते राहत होते त्या इमारतीमध्ये डॉक्टर श्री स्मार्ट राहत होते. त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांना ते येत नसताना सुद्धा अतिशय आर्जवाने तयार केले आणि ते तयार झाले. डॉक्टरांनी येऊन तपासून सांगितले की श्री महाराजांनी त्यांचा पार्थिव देह सोडला आहे. तेव्हा श्री वखारियांची मुलगी श्रीमती कांचनबाई, जिने जन्मभर श्री महाराजांची सेवा केली, तिने एकदम काकुळतीने विनंती केली, तुम्ही श्री महाराजांना एखादे इंजेक्शन द्यावे. श्री महाराज जाणारच नाही. डॉक्टरांनी नकार दिला, कारण त्याचा काहीही उपयोग होणार नव्हता. शेवटी श्रीमती कांचनबाईच्या फारच आग्रहास्तव श्री महाराजांच्या पायावर इंजेक्शन दिले. लगेच डॉक्टर म्हणाले की यांनी देह सोडला आहे. डॉक्टर निघून गेले. त्यांनी काहीच फी घेतली नाही. त्या अवधीतच श्री रणजितभाईंची आई कर्फ्यू लागण्याची वेळ आणि ती जवळ राहत असल्याने ताबडतोब धावत श्री महाराजांच्या दर्शनार्थ आली. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे श्री महाराजांनी देह सोडलेला असल्याने श्रीमती पार्वतीबाई व कांचनबाई रडू लागल्या. श्री रणजितभाईंच्या आईस वाटले श्री महाराजांच्या डोक्यावर तूप ठेवावे आणि पहावे की त्यांनी देह सोडला की नाही. तूप ठेवल्यावर लगेच ते वितळले.
तेव्हा ती पार्वतीबाई व इतर शिष्यांना म्हणू लागली, महाराज गेलेले नाहीत तर तुम्ही रडू नका. इतक्यात कोणीतरी गंगाजळ आणले. श्री महाराजांनी एक एक चमचा सावकाशपणे 1 तासभर घेतले आणि बरोबर 10:30 वाजता त्यांनी शेवटचा घोट बाहेर सोडून दिला. त्याच वेळी आपला प्राणवायू जो ब्रह्मरंध्रात कोंडला होता तो सोडून दिला. श्री महाराजांची प्राणज्योत परब्रह्मात विलीन झाली. त्या दिवशी सोमवार 9 नोव्हेंबर 1936 आश्विन वद्य एकादशी होती. नोव्हेंबर महिना असून सुद्धा त्यावेळी सुमारे 1-1.5 तास फार जोराचा पाऊस पडला. त्यावेळी सुमारे 11 वाजता परत सोलापूरचे मलकन्ना म्हणजेच पाणी मास्तर यांना फोन करण्याकरिता श्री वकारिया यांनी सांगितल्यानुसार श्री रणजितबाई श्री महाराजांच्या निर्याणाची बातमी त्यांना कळविण्याकरिता टेलिफोन करावयास गेले होते. लगेच अर्ध्या तासात ट्रंक कॉल लागला. त्यांना श्री महाराजांनी महासमाधी घेतल्याचे कळविण्यात आले आणि सांगितले की श्री महाराजांची मंडळी व इतर कुटुंबीय यांना घेऊन त्वरित यावे. त्यावेळी सर्व शिष्य मंडळी फार व्याकुळ झाली होती. त्यामुळे त्यांना काय करावे हे सुचत नव्हते. कर्फ्यू असताना सुद्धा श्री महाराजांची शिष्या कमळाबाई व त्यांचे पती असे दोघेही आले. श्री महाराजांनी देह सोडलेला पाहून त्यांनी तुपाचा दिवा लावला. कर्फ्यू असल्याने रात्रीच्या वेळी काहीच करता येत नसल्याने सर्व शिष्य मंडळी शोकग्रस्त होऊन बसली होती. त्यानंतर रात्रीचे भजन घेण्यात आले. रात्रीचा 1:30 वाजला होता. त्यावेळी श्री गजानन चेंबूरकर व गावदेवीचे श्री वसंतराव, श्री विनायकराव, श्री वासुआप्पा वगैरे मंडळी होती. श्री गजानन काका म्हणाले की श्री महाराजांना बसवून घ्यावे, नाहीतर त्यांचा देह जडत्व घेईल. नंतर त्यांना बसविण्यास जमणार नाही. लगेच सर्व गुरुबंधूंनी एका चौरंगावर श्री महाराजांच्या पार्थिव देहाला मांडी घालून बसविले. त्यांना बसवीत असताना पायाची मांडी घालण्यास काही त्रास झाला नाही, कारण त्यांचा देह इतर माणसांचा देह जड होतो तसा जड झाला नव्हता. सर्व शिष्य मंडळी रात्रभर तशीच बसून होती. सकाळी 6 वाजता काकड आरती करण्यात आली. आता पुढे कसे काय करायचे याबद्दल विचार चालू होता. त्याच वेळी दुपारी 12-12:30 वाजता श्री महाराजांची मंडळी श्री मोतीराम, श्री पाणी मास्तर, श्री पोरेडी वकील वगैरे मंडळी मद्रास एक्सप्रेसने आली. श्री महाराजांची मंडळी अतिशय वाईट वाटून जोरजोरात रडू लागली. अशाच शोकमग्न अवस्थेत ती श्री वकारिया यांना म्हणाली, तुम्हीच माझ्या पतीस मारून टाकले. नंतर एक गुरुबंधू असे म्हणाले की त्यांच्या पार्थिव देहास इंचगिरीस न्यावे आणि तिथे अंतिम क्रिया करावी. दुसऱ्या एका भक्तास असे वाटले की त्यांचा देह गोरेगाव येथे श्री वसंतराव पाठारे यांच्या मोकळ्या जागेत नेऊन तिथेच अंतिम क्रिया करून समाधी करावी. इंचगिरीस नेणे शक्य नव्हते, कारण श्री महाराजांचे शरीर अत्यंत कृश झाले असल्याने त्यांना शवपेटिकेतून न्यावे लागेल आणि श्री महाराजांना तर बसविण्यात आले होते. त्यामुळे तो विचार सोडून दिला. गोरेगाव येथेही समाधी करणे शक्य नव्हते. शेवटी बाणगंगा येथे श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पार्थिव देहास अग्नी द्यावयाचे निश्चित झाले. त्यानंतर त्यांना बसण्यासाठी फुलांची पालखी म्हणजे डोली श्री रणजितबाईंनी ऑर्डर देऊन बनवून आणली. दुपारी 4 वाजता आरती करून श्री वकारिया यांच्या कुंभार तुकडामधील निवासस्थानातून नवीन धोतर शर्ट, त्यावरील कोट व डोक्यावर फेटा बांधण्यात येऊन ते जे कपडे नेहमी घालीत असत अशा स्वरूपात पार्थिव देह गादीवर बसवून पालखी काढण्यात आली. त्यांच्या गळ्यात नेहमी एक सोन्याची साखळी आणि हातात एक हिऱ्याची अंगठी असे. पण आजारपणात ती साखळी व अंगठी काढून ठेवण्यात आली होती. ती श्री महाराजांना सौ पार्वतीबाई वकारिया यांनी पालखी निघाली तेव्हा आठवणीने आणून घातली
आरती करून नंतर त्यांच्या अंतिम यात्रेस सुरुवात झाली. तो प्रसंग विषादाचा असला तरी श्री महाराज समोर बसलेले आहेत असे दिसत होते. संतांचे निर्याण फार पवित्र असते आणि संत हेच आनंदाचे माहेर असते. अंतिम यात्रा जेव्हा निघाली तेव्हा कितीही वाईट वाटले तरी तसे कोणीच बाहेर दाखविले नाही. त्यात संतांचा महिमा सामावलेला असतो. कारण संत जिथे देह सोडतात ती भूमी पवित्र होते. असे म्हणावेसे वाटते की मुंबई नगरी अशा महान पुरुषाने देह सोडून पावन केली, कारण ते चालू युगातील सर्वश्रेष्ठ संत होते. ते मुंबईचे महान भाग्यच होय. ते स्वातंत्र्यापूर्वीचे दिवस असल्याने जरी इंग्रज राजवट असली तरी श्री महाराजांचा आजार व निर्याण या कालावधीत देशात तसेच मुंबईत सुद्धा मोठ्या प्रमाणावर हिंदू मुसलमानांचे दंगे सुरू होते. त्यामुळे इंग्रज सरकारने रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लावली होती. कोणतीही धावपळ करायची म्हणजे त्या दंगलग्रस्त परिस्थितीमुळे फार मोठी अडचण होती. त्यामुळे जवळ राहणाऱ्या श्री महाराजांच्या शिष्य मंडळींना सुद्धा त्यांचे निर्याण कळविता आले नाही. रात्रीची कर्फ्यू ऑर्डर असल्याने बँड आणण्यास मिळाले नाही. नुसते टाळ घेऊन भजन गात सुमारे 400-500 शिष्य मंडळी चालत होती. एक शिष्य श्री महाराजांची अंत्ययात्रा सुरू असल्यापासून बाणगंगा येथे पोहोचेपर्यंत पालखी मागून पैसे व कुंकू उधळीत चालला होता. रस्त्यात चौपाटीजवळ श्री बाबूबाई वकारिया म्हणाले, दुपारचे व रात्रीचे भजन घेऊया. त्याचप्रमाणे भजनास सुरुवात केली. पुढे रस्त्यात आरती व शेजारती झाली. बाणगंगेस काही गुरुबंधू पुढे गेले. आता जिथे समाधी बांधण्यास आली आहे त्याच जागेवर चिता रचून त्यांनी दहनाची तयारी करून ठेवली. बरोबर सायंकाळी 6:30 वाजता श्री महाराजांच्या पार्थिव देहास त्या रचलेल्या चितेवर बसविण्यात आले. त्यांची शेवटची आरती घेण्यात आली. त्यानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री मोतीराम महाराजांच्या हस्ते सुमारे 6:45 वाजता चिताग्नी देण्यात आला. सर्व गुरुबंधू भगिनी कर्फ्यू असल्याने 9 वाजण्यापूर्वी घरी पोहोचणे आवश्यक होते. म्हणून नाईलाजस्तव सर्व जाण्यास निघाले. श्री महाराजांचे शिष्य श्री बाबूराव वकारिया, श्री बन्सीकाका वकारिया, श्री रणजितभाई, श्री मोरेश्वरभाई दवे हे तिथे थांबले. सुमारे 7:15 वाजता एकदम जोराचा पाऊस पडला. वारा फार जोराने वाहत होता. त्यामुळे सोसाट्याच्या वाऱ्याने चितेवरील लाकडे इतस्ततः उडवली गेली आणि श्री महाराजांचा दिव्य देह सहज समाधीस्थ बसला आहे असा दिसत होता. सभोवती अग्नीच्या ज्वाळा आनंदाने नाचत होत्या. शांतपणे आपले कर्तव्य पार पाडित होत्या. त्या देखील त्या देहात सामावण्यास पाहत होत्या. त्यासाठी त्या चैतन्य मूर्तीस भिडू पाहत होत्या. ते नजरेचे पारणे फेडणारे दैवी दृश्य होते. कॅमेरा नसल्याने ते टिपूनही ठेवता आले नाही. खरोखर ज्यांना ते पार्थिव देहरूपी अत्यंत तेजपुंज स्वरूप पाहायला मिळाले ते शिष्य महद्भाग्यवान. जोराच्या वाऱ्याने लाकडे उडवून देखील त्यांचा पार्थिव देह तसूवरही न हालता तो जसा स्थानापन्न केला होता तसाच स्थितप्रज्ञासारखा दिसत होता. जणू अढळ बैठकच होती. खाली अग्नी पेटत होता तरी देखील त्यांचा देह जसा होता तसाच दिसत होता. म्हणून त्यावेळेस तेथील माळ्याकडून अर्धाखंडी लाकडे घ्यावी लागली आणि वाऱ्याने ज्वाळा लांब येत असल्याने लांबूनच लाकडे टाकावी लागली. त्याबद्दल सर्वांना वाईट वाटले. तरी पण दुसरा काही इलाजच नव्हता. त्यावेळेला उपस्थित शिष्यांकडे आवश्यक तेवढे पैसे नसल्याने ती लाकडे उधार घ्यावी लागली. त्या माळ्याला सांगितले की सकाळी माणसे आली की लगेच तुमचा हिशेब देऊन टाकू. विशेष म्हणजे त्याने आढेवेढे न घेता विना त्रास लाकडे दिली.
त्याबद्दल श्री महाराजांच्या मोठेपणाचे आभार मानले पाहिजे. तोही एक श्री महाराजांचा चमत्कार म्हणावा लागेल. अन्यथा उदारीने लाकडे मिळणेच अशक्यप्राय होते. रात्री सुमारे 1:15 ते 2 वाजता पुन्हा जोराचा पाऊस पडला. त्यामुळे श्री महाराजांची चिता आपोआप विझली. दहन पूर्ण झाले होते. ते 5 गुरुबंधू झोपून उठून होते. संपूर्ण अग्निप्रसंग लांबून पाहत होते आणि चिता विझली, थंड झाली हे सुद्धा पाहत होते. रात्रीचा फार अंधार होता. त्यामुळे तिथे काही सोय नव्हती, म्हणून सकाळ होईपर्यंत थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सकाळी 6 वाजता कर्फ्यू उठल्यावर 6:30 वाजता श्री विनायकराव पाठारे, ज्यांनी गोरेगावला श्री महाराजांची समाधी व देऊळ नंतर उभारले, तेच सर्वात अगोदर आले. शिष्यांनी त्यांच्या कानावर लाकडं उधार घेतल्याचे सांगितले. त्यांनी लगेच आपल्या खिशातून पैसे काढून काय हिशेब झाला तो देऊन टाकला. ते श्री पाठारे यांचे महद्भाग्य समजावे. त्यानंतर सुमारे 7 वाजता श्री वखारिया व त्यांची सर्व मंडळी आली. त्यावेळेला दूध, दही, मध, तूप, साखर आणून पंचामृत बनविले व श्री महाराजांच्या सर्व अस्थी गोळा करून पहिली 1 घागर पाणी ओतून नंतर पंचामृताचा अभिषेक केला. नंतर पुन्हा 1 घागर पाणी ओतून नंतर सर्व अस्थी स्वच्छ करून आता सध्याची श्री महाराजांची पादुका समाधी आहे तिथेच त्या ठेवण्यात आल्या व कुंकू हार वाहून पूजा करून आरती करण्यात आली. त्यानंतर सर्व पाठारे बंधू, बागकर मामा व इतर गुरुबंधू आदी अनेक गुरुबंधू आले. श्री वखारिया व श्री रणजितभाई यांनी असे ठरविले की श्री महाराजांच्या अस्थी पालखीत ठेवून वाजत गाजत श्री वखारियांच्या घरी न्याव्या आणि तिथे नंतर दीपावली सप्ताहाचा प्रारंभ धनत्रयोदशी असल्याने त्यांच्या घरी सुरू करावा. तब्येत अतिशय ढासळली असताना सुद्धा श्री महाराज महाबळेश्वरहून मुंबईस दीपावली सप्ताह करण्याकरिता आले. परंतु एकादशी दिवशी त्यांनी आपली आत्मज्योत परब्रह्मात लीन केल्यामुळे ती जबाबदारी त्यांनी आपल्या शिष्यांवर घातली. ती त्यांची अंतिम इच्छा असल्याने श्री वखारियांच्या घरी श्री महाराजांनी निर्याण केले. तेथेच दीपावली सप्ताह करावा असे ठरले. पालखी, बँड वगैरे ठरवीपर्यंत सुमारे 11 वाजले होते. तिथे श्री पोरेडी वकील, श्री पाणी मास्तर, श्री कृष्णराव पाठारे वगैरे गुरुबंधू उपस्थित होते. त्यानंतर श्री महाराजांचे घरातील सर्व मंडळी त्रयोदशी दुपारी बाणगंगेवर आले. त्यांचे एक भाऊ श्री शंकरराव अस्थीजवळ गेले, नमस्कार केला आणि भक्तांना सांगितले, कोणीही अस्थीजवळ आल्यास मी त्यांना काठीने मारीन. या अस्थीवर आमचा अधिकार आहे. आम्ही दुपारच्या मद्रास एक्सप्रेसने अस्थी सोलापुरास त्यांच्या निवासस्थानी घेऊन जाणार. तिथे 13 दिवस त्यांची उत्तरक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या अस्थी तुमच्या ताब्यात देऊ. पुढे त्या अस्थीबद्दल काय ठरवायचे ते तुम्ही ठरवा. ती जबाबदारी तुमच्यावर राहील. श्री महाराजांच्या जातीरिवाजाप्रमाणे तिथे नैवेद्य ठेवण्यात आला. त्यांच्या रिवाजाप्रमाणे असे असते की कावळा शिवला तरच मेलेला मनुष्य मुक्त होतो. तो नैवेद्य ठेवल्यावर अर्धा 1 तास गेला तरी कावळा काही शिवला नाही आणि जोपर्यंत कावळा नैवेद्यास शिवत नाही तोपर्यंत सर्व गुरुबंधू व श्री महाराजांचे कुटुंबीय वगैरे सर्व बसून होते. कावळा शिवत नाही अशी गडबड झाल्याने त्यांच्या जातीरिवाजाप्रमाणे श्री महाराजांची मंडळी श्रीमती सुंदराबाई ही एकदम आवेशाने उठली आणि श्री महाराजांच्या अस्थीस नमस्कार करून म्हणाली, तुमची काय इच्छा असेल ती पुरविण्यास मी तयार आहे. तिने नवस केला की त्यांची कन्या रुक्माबाई हिचे लग्न करणार नाही. दुसरे असे सांगितले की इंचगिरी मठातील कोठीची चावी श्री काडसिद्धेश्वर महाराजांच्या हातात देऊ आणि आपल्या अस्थीची स्थापना श्री क्षेत्र इंचगिरी येथेच करू. असे 3 नवस करून श्री महाराजांच्या अस्थीस नमस्कार घातला.
लगेच कावळा नैवेद्यास शिवला. त्यावेळी श्री महाराजांची मंडळी श्रीमती सुंदराबाई जोरात आवेशात रडून म्हणाली, तू माझे सौभाग्य घेतले, पण मुलीला सुद्धा सौभाग्याचा उपभोग घेऊ दिलाच नाही, असे म्हणून फार जोराने रडत राहिली. असो, त्यानंतर श्री महाराजांच्या अस्थी त्यांचे कुटुंबीय त्या दिवशी 2:30 वाजता मद्रास एक्सप्रेसने सोलापूरला घरी घेऊन गेली. त्यामुळे श्री महाराजांच्या अस्थी श्री वखारियांच्या घरी पालखीतून वाजत गाजत नेण्याचा कार्यक्रम तसाच राहिला. त्यानंतर श्री महाराजांच्या अस्थी बाणगंगेहून नेल्यानंतर मागे राहिलेले शिष्य श्री वखारियांच्या घरी गेले आणि त्या दिवशी धनत्रयोदशी असल्याने लगेच श्री महाराजांनी नियमाने पाळलेल्या दीपावली सप्ताहाची सुरुवात 4 वाजता करण्यात आली. लगेच सकाळचे भजन करून सर्वजण आपापले घरी गेले. सायंकाळी 7 वाजता दुपारचे भजन केले व रात्री 10 वाजता रात्रीचे भजन केल्यानंतर बहुतेक गुरुबंधू भगिनी दासबोध समाप्ती चतुर्दशी रोजी सकाळी करणे शक्य व्हावे म्हणून प्रत्येकाने एक दशक घेऊन दासबोध वाचण्यास बसले. सुमारे 11:30 वाजेपर्यंत 20व्या दशकातील 9व्या समासापर्यंत वाचून पूर्ण झाले आणि नंतरच भक्त मंडळी आपापले घरी गेली. सकाळी बरोबर 10:30 वाजता पुष्कळसे गुरुबंधू समाप्ती करण्यास जमले होते. काही कारणांनी त्यांचे परमशिष्य श्री कृष्णराव पाठारे तेथे समाप्तीस उपस्थित झाले नसल्याने श्री वखारियांचे ज्येष्ठ पुत्र श्री त्रिभुवन वखारिया लगेच टॅक्सी करून गावदेवी येथे जाऊन त्यांच्या पाया पडून त्यांना टॅक्सीने घेऊन आले. श्री पाठारे आल्याबरोबर समाप्तीस प्रारंभ झाला. सांब सदाशिव भजन व आरती झाल्यानंतर श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या नियमाप्रमाणे प्रवचन करण्यात आले. श्री लालदास ज्यांचा उल्लेख काश्मीर प्रवासात आहे त्यांचे प्रवचन झाले. त्यांनी जे सांगितले ते किती परमार्थ निश्चयाचे होते ते ऐकून गुरुबंधू अगदी आश्चर्यचकित झाले. कारण श्री महाराज असतानाच श्री लालदासांची वागणूक लोकांना चमत्कारिक वेड्यासारखी वाटत असे. काहीही असले तरीही श्री महाराजांचा शिष्य कसाही वागला तरी त्यांची आत्मस्थिती अगदी निश्चयाचीच असते, याबद्दल काहीच संशय नाही. जसे श्री तुकाराम महाराज म्हणाले आहेत, जगात पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाना निमग्न तो. त्याप्रमाणे त्यांची पूर्ण परब्रह्म स्थिती होती, याबद्दल काही एक संशय नाही. त्यानंतर इतरही गुरुबंधूंची प्रवचने झाली. शेवटी श्री वखारियांनी प्रवचन करून सप्ताह समाप्ती करण्यात आली. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री सिद्धरामेश्वराय नमः.